नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण गावच्या पद्धतीनं खारं लोणचं बनवते बघा. अगदीच टेस्टी, चवीला अप्रतिम लागते ही लोणचं. तुम्ही एक फोड घेताना जेवण पूर्ण होईल आणि जेवण खरंच जास्त जाईल तुम्हाला. अजून तर पाऊस नाही, तर अजून आंब्याचा अजून सीझन चालूच आहे बघा. आंब्याचा सीझन आहे तर आपण हे पदार्थ बनवूया लोणच्याचं. 20 आंबे घेतलेत मी, 20-22. एक पाटी घेतली, त्यामध्ये 1 कळशी पाणी घातले. आंबा आपण या पाण्यात घालणार आहे. रात्रभर पाण्यात ठेवायचं आंबं भिजत. दुसऱ्या दिवशी सकाळ काढायचं बघा. आंबा ही रात्रभर पाण्यात ठेवायचा बघा, मुरतो आपला आंबा. दुसऱ्या दिवशी सकाळ आंबा स्वच्छ धुवून घ्यायचा. देठाकडला भाग रुचिक लागलेला चांगला धुवून कॉटनच्या कपड्यानं पुसून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ही आंबा घेतला आहे बघा. देठाकट्या बाजूला कसा खड्डा असल्यावर नाही का, असं डबर पडलेला आहे आंबा घ्यायचा. लोणच्याचं आंबा लोणचं छान राहते, वर्षभर टिकतं बघा. वर्ष काय 2 वर्षसुद्धा टिकतं. आता आंबा आपण चिरून घेऊया. असे आंबा चिरायची इळी आहे, पण ते इळी जास्त काळी नसल्यामुळे आंबा फुटतच नाही. मी तर साधे येईन आपलं कुई नाही घेता, आंब्याचा गर घेणार आहे. पण 1-2 बघते मी चिरते का. लई ताकद लावावं लागते ह्याला जास्त. अशा पद्धतीने मी फोडी करून घेते बघा. हे आंब्याचं खारं लोणचं आपण बनवते. चवीला तर म्हणते अप्रतिम लागते. 1-2 वर्ष टिकते बघा हे लोणचं. आणि घरातल्या मसाल्यात बनवते आपण, इकडचा मसाला वापरणार नाही. जेवढं होते तेवढं मी फोडी करून घेते. मी तर साध्या चिळीने चिरून घेते. जास्त वेळ लागतो ह्याला चिरायची, ताकद पण भरपूर लागते. आता गावाकडे असल्यामुळे गावच्याच पद्धतीने मी लोणचं बनवते. अशा फोडी करून घेतले ते बघा मी. लोणच्याच्या फोडी करून घेतल्यानंतर पसरवून ठेवायचं, सुकवून घ्यायचे ते आपल्याला. आता मसाला बनवून घेऊया आपण. कढई ठेवली गॅसवर. 1 वाटी भरून मी मोहरी घेतली बघा. भाजून घ्यायची आपल्याला मोहरी. मोहरी चांगली तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायची आपल्याला. खमंग आपलं लोणचं पण होतंय. आता मोहरी भाजल्यात ताटात काढून घेवे. आता 50 ग्राम मी मेथ्या घेतल्या असतील. 4-5 लवंगा आणि 4-5 मिरं घेतल्या. तर खूप टेस्टी येते बघा मिरं लवंग टाकल्यामुळं. तिथे संगती भाजून घेऊया आपण. मेथीचा कलर बदलेपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे. आता शेतामध्ये ट्रॅक्टर चालू आहे, त्यामुळं ट्रॅक्टरचा आवाज येतो बघा, आवाज देताना व्हिडिओमध्ये. आता 1 वाटी तेल घेतले आपण. कमी तेलातलंच लोणचं बनवतोय. छोटी वाटी तेल घेतले, त्यात मी हिंग घातला आहे बघा. आता लोणच्या फोडीला आपण हळद घालूया, अशी पसरवून घालायची. मीठ घेतलं, 1 पाव किलो असेल मीठ, वाटी भरून घेतले बघा. अंदाज 25 घ्या मीठ, तुमच्या अंदाजाने घ्या. जास्त लोणचं असलं तर जास्त घ्या. हळद मीठ लावून चांगलं मिक्स करून घेऊया. तर तेल पण गरम आहे, तर थंड होतं आहे. आणि मेथ्या मोहऱ्या पण थंड होते ते वाटायला. तर मीठ आपण हळद मीठ लावून ठेवे. हे खारं लोणचं ना खूप टेस्टी लागते बघा. मोहरी आपण बारीक करून घेवे. दरदरीत असं वाटून घ्यायचं आपल्याला मोहरी. आणि मोहरीची साल मी वरची काढत नाही, तशीच घालणार आहे लोणच्यामध्ये.
आता मेथी आणि ती लवंग मिरं घालूया. आणि ते हिंग पण तेलात टाकलं होतं आपण, ते घालूया. हिंग तळून निघलाय बघा तेलामध्ये. हिंगामुळे पण लोणच्याला टेस्ट छान येते. आपल्या लोणच्याला अजिबात बुरशी बिरशी काय येत नाही, वर्ष 2 वर्ष टिकते. अशा पद्धतीने आपण मसाला सगळा पसरून घेऊया. मेथ्या मोहऱ्या घालून घेऊया आपण. दरदरीत सगळं वाटून घेतलेलं आहे. जास्त पावडर नाही बनवायची, दरदरीत वाटायचं. त्या लोणच्याच्या फोडीला सगळा मसाला लागला पाहिजे. अशा पद्धतीने मी आता सगळा मसाला मिक्स करून घेते. ह्याला आमच्याकडे गावाला खारं लोणचं बोलते ते बघा. पहिले आजी आई असेच लोणचं घालायचे, त्यांचंच बघून आम्ही शिकलेले. त्याच पद्धतीने मी पण वापर करते सगळ्या मसाल्याचा. आता तेल घालूया आपण. कमी तेलातलं हे लोणचं बनवतोय. आता लोणचं आपण असंच भरणीत भरून ठेवलं तर लोणच्याला पाणी सुटते, मिठाचं हळदीचं, आणि लोणचं चांगलं मुरतंय बघा. रोज हलवायचं. असं हाताने सगळं मिक्स करून घेतले. चमच्यानं अजिबात मिक्स करा येत नाही, हातानंच मी करून घेतले. अशी सुकी भरणी घेतली प्लॅस्टिक. तुमच्याकडे काचेची गारच असली तर तुम्ही त्याच्यात घालू शकताय. माझ्याकडे काचेची गाराची भरणी नाही, त्यामुळं मी प्लॅस्टिकच्या भरणीत घालते. रोजच्या रोज वर खाली करायचं, हलवून घ्यायचं. असं झाकून ठेवायचं, झाकण लावून पॅक करून. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा. असंच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण. गावाकडल्या रेसिपी आता चालू झाल्या आहेत, मी गावी आल्यामुळं. रेसिपी आवडली तर सर्वांना शेअर करा. धन्यवाद. बाय बाय.